नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आज 3 ऑक्टोबर आपले देवीचे नवरात्र आजपासून सुरू झाले आहे। या देवीच्या नवरात्राविषयी मी तुम्हाला माझी एक छोटीशी कथा सांगणार आहे। माझ्या कथेचे नाव आहे आईचा जोगवा जोगवा मागेने। ऐकूया। संध्याकाळची वेळ, आरती झाली होती नुकतीच देवीची आणि छोटी तनुश्री हातात परडी घेऊन देवीसमोर देवीचा जोगवा मागत होती। सुंदर घागरा ओढणी घातलेली होती तिने आणि गोल गोल ती टोपली घेऊन नाचत होती आणि गाणं म्हणत होती। आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन। आणि सगळेजण तिच्या तालावर टाळ्या वाजवत होते आणि तिचे कौतुक करत होते। तिचे मामा मामी, आजी आजोबा आणि आई सगळेजण तिचं कौतुक करत होते। गोल बसून सगळे तिचं ते नाचणं बघत होते। इतक्यात नाचता नाचता तिला एकदम चक्कर आली आणि ती खाली कोसळली। रुही एकदम घाबरली। रुहीने तिला जवळ घेतले। काय झालं बेटा तनू, तनू काय झालं? रुही जोरजोरात तिला हलवायला लागली पण ती काही उठेना। ए आई बघ बरं हिला। रुहीने आईला आवाज दिला आणि रुहीच्या आईने ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि तिच्या तोंडावर शिंपडलं। मग तनूला जाग आली आणि ती लगेच रडायला लागली। ए आई ग, मला बाबांकडे जायचंय, चल आपण बाबांकडे जाऊ आणि माई आजीकडे पण जाऊ। माई आजीकडे आरती सुरू असेल देवीची आता, तिथे पण मला जोगवा मागायचा आहे, आपण माई आजीकडे जाऊ असं म्हणून स्पुंदून रडायला लागले। आणि परत तिला ग्लानी आली आणि परत ती डोळे मिटून परत पडली। रुही घाबरून गेली। काय झालं गाई हिला? रुहीचे बाबा म्हणाले, रुही असं नको, तिचं अंग पण तापलंय, आपण तिला डॉक्टरांकडे घेऊ। त्यांचे ते फॅमिली डॉक्टर होते देशपांडे काका, त्यांनी फोन केला आणि लगेच रुहीचे आई बाबा आणि रुही असे सगळे मिळून तनूला घेऊन डॉक्टर काकांकडे गेले। 2-3 दिवस तिला दवाखान्यात ठेवावं लागले। औषधाचा मारा केला तिला बराच, पण रुहीचा तनूचा ताप काही उतरेना। शेवटी डॉक्टर काका रुहीला म्हणाले, हे बघ रुही, मी एक तुला प्रश्न विचारू का? मी तुमचा फॅमिली डॉक्टर आहे या नात्याने मला असं वाटतं की तिच्या बाबांना तू बोलवून ठेवस। ती बघ ग्लानी जर आली ना तिला तर ती सारखी ग्लानीमध्ये बाबा बाबा करत असते। तिला काही झालेलं नाही, ते रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे, पण तिने मला असं वाटतं तिच्या बाबांचा ध्यास घेतलाय। तर रुही, मी तुला वडिलांच्या नात्याने सांगतो, तू तिच्या बाबांना पटकन बोलावून घे। कुठे असतात तिचे बाबा? रुही म्हणाली, मुंबईला असतात। बोलावून घे बघू त्यांना, ते आल्याशिवाय तिचा काही ताप उतरणार नाही। बरं बरं। मग रुहीने आई बाबांना सांगितलं, आई मी आता राजेशला फोन करून येते बाहेर जाऊन असे म्हणून रुही त्या रूमच्या बाहेर पडली। बाहेर आल्यावर तिने राजेशला फोन लावला। 2-3 फोन लावला पण त्याने काही फोन उचलला नाही, म्हणजे लागलाच नाही फोन त्याचा। नंतर तिने तिच्या सासूबाई माई आजी त्या पुण्यातच होत्या, त्यांचं घर होतं लांब बिबेवाडीला, पण त्यांनाही तिने फोन लावला तर तिथे पण बेल वाजली पण त्यांनी फोन उचलला नाही। रुही खूप परेशान झाली। इतक्या तिची मैत्रीण समोर येताना दिसली, मंजू म्हणाली, अगं रुही, तू रूमच्या बाहेर कशी आलीस आणि बरी आहे का तनू? कोण आहे तिच्याजवळ? अगं आहेत, आई बाबा आहेत तिच्याजवळ। बरी आहे का तनू? ताप कमी झाला का तिचा? तिच्या प्रश्नाच्या भडीमाराने रुहीला एकदम रडू आलं आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडायला लागली। ए रुही, काय झालं? चल बघू, आपण थोडं कॅन्टीनमध्ये जाऊन बसू, चल कॉफी घेऊ, चल बरं जरा तुला बरं वाटेल असं म्हणून मंजूने रुहीच्या हाताला धरलं आणि त्या दोघीजणी कॅन्टीनमध्ये गेल्या। कॉफी पिताना मंजूने तिला विचारलं, रुही तुला 3-4 महिने झाले का आईकडे येऊन? हो अगं झाले ना, 4-5 महिने झाले। मग या 4-5 महिन्यात एकदाही राजेश आला नाही तुला भेटायला, तनूला भेटायला? अगं आला होता तो की नाही, आम्हाला सारखा मुंबईला चालवणं आग्रह करतो, पण आम्हाला मुंबईला जाणं काही शक्य नाही। माझी इथली नोकरी, तनुची शाळा, इथे सगळं ऍडजस्ट झालेलं आहे ना गं, म्हणून मी इकडे आईकडे राहायला आले। आता तो तर मुंबईला गेला आणि मी काही आता तिकडे घरी जात नाही, मी इकडेच आहे माझ्या आईकडे। अगं पण रुही, तुला मुंबईला नोकरी मिळाली नसती का? असं का केलंस तू? तो एवढा 2-3दा येऊन गेला, तू गेली नाहीस त्याच्याबरोबर? त्या तनुचा तरी विचार करायचास तू। रुही काहीच बोलली नाही। रुही म्हणाली, हे बघ मंजू, सध्या तरी माझ्या डोक्यात एवढंच आहे की तनूला बरं वाटलं पाहिजे आणि राजेश ताबडतोब तिला बघायला आलं पाहिजे, पण काय करू, फोनच लागत नाही असं म्हणून परत तिचे डोळे खुरगले। बरं बरं, चल आपण त्या तनूला बोलूया जाऊन। मी काय करते, तनूचे 2-3 फोटो घेते आणि तिच्या त्या माई आजीला नेऊन दाखवते आणि त्यांना घेऊन येते उद्या असं म्हणून दोघेजणी बोलत रूम जवळ आल्या।
रुहीने दार ढकललं आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण समोर पलंगावर राजेश बसला होता आणि तनू त्याच्या मांडीवर होती आणि तनूने गळ्यात त्याच्या हात टाकले होते आणि हसून हसून त्याच्याशी गप्पा मारत होते. दोघांच्या काहीतरी गप्पा सुरू होत्या आणि बाजूला खुर्चीवर माई बसल्या होत्या, रुहीच्या सासूबाई. तनूने राजेशला विचारले, तुम्ही केव्हा आला? राजेशने एकटक तिच्याकडे पाहिले आणि तो काहीही तिला बोलला नाही आणि परत तनूशी गप्पा मारण्यात गुंग झाला. इतक्यात माई उठून बाहेर आल्या खुर्चीवरून आणि त्यांनी रुहीला बाहेर बोलावलं. रुही बाहेर आली. रुही, एवढी ती तनू आजारी आहे की ती अशक्त झाली आहे. तनू, आणि तू कळवलं नाहीस का आम्हाला? 2-3 दिवसापूर्वी तुझ्या बाबाने आम्हाला कळवलं म्हणून आम्हाला कळालं. असा एकेकूरपणा बरा नाही ग रुही. कसले राग लोक तुम्ही धरून हे होता? त्या लेकराचा तरी विचार करायचा. तुझ्या बाबाने कळवलं, राजेश लगेच आज आला, गाडी घेऊन आला बघ, आणि आल्यावर जेवला पण नाही. त्याला तनूची एवढी काळजी वाटायला लागली, लगेच आम्ही इकडे आलो. असं करू नये ग, आपल्या लेकराचा तरी विचार करावा. सारखे सारखे राग लोक कसले लय ग तुमचे? असं म्हणून माईने तिच्या पाठीवरून हात फिरवला. माईंच्या त्या प्रेमळ स्पर्शाने रुहीला एकदम हुंदका दाटून आला. चुकलं माझं माई, खरंच चुकलं, असं म्हणून तिने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. उठ उठ, असं करू नकोस. हे बघ रुही, अगं नाती गोती आपण सांभाळावे लागतात. काय तुम्ही या तरुण हल्लीच्या मुली राग लोक धरून बसता? असा हेकेकोरपणात बरा नाही ग. संसार त्याशिवाय होत नाही, थोडं तरी नमतं घ्यावंच लागतं. माई, चुकलं माझं, असे म्हणून दोघी जणी परत रूममध्ये गेल्या. तिथे डॉक्टर काका होते. डॉक्टर काका म्हणाले, हं रुही, बघ 2-3 दिवसापासून आपण एवढी औषधं देत होतो, पण आज तिच्या बाबांच्या हाताचा स्पर्श झाला आणि हिचा ताप एकदम उतरला बघ. काही झालेलं नाहीये तनूला, बघ एकदम ठणठणीत आहे तनू. मग राजेश म्हणाला, मग डॉक्टर काका आम्ही घेऊन जाऊ का तनूला? हो हो, बिलकुल बेशक घेऊन जा, फक्त काय करा, औषधं मात्र चालू ठेवा बरं तुम्ही, असे म्हणून डॉक्टर काकांचा राजेशने निरोप घेतलाय. हो हो. राजेशने तिच्या आईबाबांचा निरोप घेतला आणि तनूला घेऊन तो निघाला. तनू तर पळत जाऊन गाडीत पुढच्या सीटवर जाऊन बसली आणि राजेशही गाडीत जाऊन बसला. माई आजी पण आल्या. माई आजी मागच्या सीटवर जाऊन बसली. मग राजेश रुहीला म्हणाला, हा रुही, चालू दे तुझी नोकरी, हो दे तुझं. हं, आम्ही काय करतो, तनूला घेऊन जातो, महिनाभर ती माईकडे राहील, चांगली बरी वाटली ना की मग मी तिला आणून सोडतो. पण मला कळून चुकलं की आई आणि बाबा दोघंही मुलांना लागतात. बाबाचं प्रेम आणि आईचं प्रेम ही तनूला हवं आहे बरं का, त्यामुळे मला काही राहवलं नाही म्हणून मी आलो. तू आपली तुझी नोकरी चालू दे, निघतो आम्ही. रुही म्हणाली, नाही रे, मी येणार आहे तुझ्याबरोबर मुंबईला. राजेशला म्हणाली, मी पण येत आहे तुमच्याबरोबर. अगं मग तुझी नोकरी सगळं डिस्टर्ब होईल ना तुझं. असं बोलू नको आणि मला हिणवू नको आणि मला आणखी लाजवू नको, असे म्हणून रुहीचे डोळे भरून आले. माई म्हणाल्या, राजेश, तनूला दे बघू माझ्याकडे, आणि इकडे. राजेशने तनूला उचलून मागच्या सीटवर आईजवळ दिले. हं रुही, चल बस गाडी. रुही पटकन समोरच्या सीटवर जाऊन बसली. राजेशच्या शेजारी जाऊन बसली. पण चला, सगळ्यांनी रुहीच्या आईबाबांचा निरोप घेतला आणि गाडी निघाली. रुही मांडीवर बसल्यावर माई आजीला म्हणाली, ए माई आजी, आपल्याकडे तुझं भजन असतं ना ग अष्टमीला? अष्टमी केव्हा आहे ग? अगं उद्याच आहे ना अष्टमी. ए माई आजी, मी त्या अष्टमीला आपल्या भजनामध्ये तुमच्या मैत्रिणीचं भजन आहे ना, त्याच्यामध्ये मी जोगवा मागणार आहे बरं का? हो चालेल ना, माग ना. तू जोगवा मागल्याशिवाय आपलं भजन कसं पूर्ण होईल? लगेच रुहीने हातावर ताल धरून गाणं म्हणायला सुरुवात केली. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. आणि त्या रुहीच्या माई आजीने तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि केसावरून तिच्या प्रेमळपणे स्पर्श केला आणि तिला थोपटलं. मैत्रिणींनो, माझी ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद परत एकदा.